काही नाही, कामाचं जरा टेन्शन आलंय बाबा. लकी गेल्यामुळे कामाचं कसं होणार मला नको टेन्शन तूस. होईल पाणी पाणी काय हो, बरं नाही वाटत आहे का? ठीक आहे, फक्त थोडा थकवा आल्यासारखं होतं. तू एक काम कर, जा आराम कर बघू. जा जा. नाही बाबा, आज खूप काम आहेत, इन्व्हेस्टर्स पण येणार आहेत. मग पोस्टपोन नाही करता येणार का? कामं खूप पेंडिंग आहेत, सगळं कसं मॅनेज होणार आहे मला तेच कळत नाही. गुड मॉर्निंग माधवराव. अरे गुड मॉर्निंग. अरे राणा येऊ का काय? या 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 या. मॉर्निंग. बसा बसा. सॉरी, ते काल आपली भेट झाली नाही. मी आलो होतो पण आय थिंक तुम्ही तेव्हाच बाहेर गेलात. हो, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? खरं तर आम्हीच सॉरी म्हणायला पाहिजे. तुम्ही आलात आणि नेमकं आम्ही घरी नव्हतो. हो ना, म्हणजे तुमची खेप वाया गेली ना, म्हणून म्हटलं मग सकाळीच लगेच भेटून यावं तुम्हाला, म्हणून आला. अरे रानडे आलेत का? आवाज आला मला आतमध्ये. नमस्कार ज्येष्ठ ते. नमस्कार. दिवाळीची गिफ्ट घ्यायला आलात वाटतं. पाडव्याला जावयाचं मानपान करायला विसरले ते, पण गिफ्ट घ्यायला बरोबर आले. अगं 20,000चं वाउचर दिलं होतं, विसरलीस का? आकाशने सांगितलं नाही का? हा? कसं आहे ना, खरं तर आम्ही सोन्याचा दागिनाच देणार होतो, म्हणजे बनवायलाही सांगितलं होतं, पण अचानक वेळेत मिळाला नाही ना दागिना, म्हणून मग देता नाही आला. सॉरी. बाबा सॉरी का म्हणताय? म्हणूनच तर आज आलात ना तुम्ही. बाबा अहो, पाडव्याचा मानपान तर करायचंच होतं ना आधीपासून आपल्याला. मी आलेच, पोवाळणीचं ताट घेऊन येत. वसुंधराव, राहू दे ना, म्हणजे झाली आता दिवाळी, इट्स ओके. असं कसं? मान तो मान असतो आणि मला माहिती आहे. आकाशराव, ही आमच्याकडून तुम्हाला पाडव्याची भेट, गोड म्हणून घ्या. अहो बाबा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की अशी सगळी फॉर्मॅलिटी प्लीज करत जाऊ नका. अहो तुम्ही म्हणाला तो, पण आमची इच्छा होती ना. घ्या ना, गोड म्हणून घ्या. ठीक, तुमच्याकरता मी घेतोय. पण मी सुद्धा तुमच्याकरता एक गिफ्ट आणलं, ते मी घेऊन येतो. दिवाळीसाठी आम्हाला गिफ्ट? आम्ही देतो बाई, अगदी मोकळेपणाने देतो आणि अगदी वेळच्या वेळी देतो. आले 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 गिफ्ट आले. आई बाबा, शुभ दीपावली. शुभ दीपावली. पाया पडतो. सॉरी, ऍक्च्युली हे गिफ्ट मी तुम्हाला कालच देणार होतं, पण नेमकं तुम्हीच घरी नव्हता. नाही, वसुंधरा मला म्हणाल्या की तुम्ही आय थिंक मार्केटमध्ये गेला होता, पण तुमचा तो माळी तो मला म्हणाला की तुम्ही रिक्षा पकडून कमला मिल्स मध्ये गेलायत. हो का? कमला मिल मध्ये नाही, म्हणजे कसं आहे ना, त्याच्या बाजूलाच मार्केट आहे ना, म्हणून मग. आणि अहो काय आहे, रिक्षावाल्याला कमला मिल्सच सांगावं लागतं, नाहीतर येत नाहीत ना ते. हो ना. अच्छा अच्छा. बरं, आम्ही आता निघायचं म्हणतोय. येऊ का काय? नाही, बसा 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 बसा. अहो पण फराळ केल्याशिवाय मी तुम्हाला जाऊच देणार नाही तर. नाही, बसा बसा. बरोबर बरोबर. तर नाही, जा सर्वांसाठी फराळ घेऊन ये. मी
मी आणते आलेच. बनी उठ उठ पटकन, होमवर्क कंप्लीट करणार होतास ना. उठ उठ, का झोपतोयस? काय करू, खूप कंटाळा आलाय, बोर होते. हा अभ्यास पण किती बोर आहे. मग बाळा थोडा वेळ दुसरं काहीतरी कर. काय करू, त्याची ना मम्मी पण त्यांच्या फ्रेंडकडे गेले. कॉमिक्स वाच. झाले सगळे वाचून, नवीन आणावे लागते. मग काय बरं करता येईल? ड्रॉइंग करायला तर तुला किती आवडतं, ड्रॉइंग कर. पण आताच तर थोडा वेळ पूर्वी केली होती. का सारखं ड्रॉइंग ड्रॉइंग ड्रॉइंग? लकी अंकल असायला पाहिजे होते. त्यांच्या मोबाईल मध्ये गेम तर खेळला असता. कुठे निघून गेलाय तो? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, लकी अंकल आता कामासाठी गेले आणि आता ते परत कधीच येणार नाही, कळलं? काय? काय म्हणालीस तू? लकी परत येणार नाहीये? नाही ते मी, आणि तुला काय माहिती ग? तू कशावरून सांगतेस की तुला असं परत यायला नकोय? अरे हो तसं काही नाहीये. ते लकी भाऊजी स्वतःच जाताना म्हणाले होते ना की परतीचं काही सांगता येत नाही. हे उगाच आता बनीला आशा नको लागून राहिला म्हणून मी तसं म्हटलं. म्हणून काय झालं? हा, लकी परत येईल या आशेवर मी सुद्धा आहे. आणि आपलं माणूस जर लांब गेलं तर ते लवकर परत यावं या आशेवर नसतो का आपण? काय होय. मग बऱ्या, तू आईचं काही ऐकू नकोस. हं? लकी लवकरात लवकर त्याचं काम संपून येणार आहे. आणि तो आला ना की आपण त्याला आपल्या घरीच राहायला सांगूया, आपल्या बरोबर.